इतवारा पुलिस स्टेशन की डीबी की एक टीम ने कामयाब कार्रवाई करते हुए चोरी की गई 11 मोटरसाइकिलों और एक ऑटो रिक्शा बरामद कर लिया है। पुलिस ने गाड़ियों के 4 चोरों को भी हिरासत में ले लिया है। वाज़ेह है कि कुछ महीनों से शहर में गाड़ियों की चोरी की वारदात में इजाफा हुआ था। इतवारा पुलिस स्टेशन के पीआई साहेबराव नरवड़े ने गाड़ी चोरों पर शिकंजा कसने के लिए कोशिशें शुरू की तो इन्होंने गाड़ी चोरी के सामान के बड़े जखीरे को जब्त कर लिया। इसके बाद मजीद कार्रवाई के दौरान गाड़ी चोरी करने वाले 4 चोर भी पुलिस के शिकंजे में आ गए। मागील काही दिवसांमध्ये इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या काही घटना घडल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक शेवाळे सर, ॲडिशनल एस पी निलेश मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा डीबी पथकाचं आरोपींना शोधण्याचं काम चालू होतं। त्या अनुषंगानं 30/11 रोजी काही संशयित आढळून आल्यानंतर डीबीच्या पथकानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता एकंदरीत या वाहन चोरीच्या अनुषंगाने 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। इतवारा पोलीस स्टेशनकडून त्या अनुषंगाने एक ऑटो रिक्षा आणि इतर 11 मोटरसायकलची रिकव्हरी हे आरोपीकडून मिळवलेली आहे। अधिकच्या वाहनांची चोरी गेल्याची देखील शक्यता आहे किंवा इतर नांदेड शहरामध्येच पोलीस स्टेशन हद्दीच्या बाहेर किंवा इतर जिल्ह्यात देखील यांची वाहन चोरी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने देखील सध्या पोलीस तपास चालू आहे। आरोपी जे आपण अद्याप पाहतो जे 4 आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यातले 3 आरोपी हे नांदेडचे असून एक आरोपी आपण हिंगोलीहून अटक केलेला आहे। शिक्षण झालेलं आहे, सुशिक्षित टीचर म्हणण्यापेक्षाही ग्रॅज्युएट एक आरोपी ग्रॅज्युएट आहे त्यातला। नांदेडच्या वेगवेगळ्या भागातून त्यातही इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ज्या गाडी मालक गाडी पार्किंगमध्ये किंवा साधारणपणे जिथं लोकांच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी लावून गेलेलं असेल, हँडल लॉक केलेलं नसेल, अशा विशिष्ट प्रकारच्या गाड्या टार्गेट करण्याची टेंडन्सी या आरोपींची दिसून आलेली आहे। आता आम्ही नावं जाहीर करू इच्छित नाही, मात्र यांचा आणखी आवाका जर हे झाला तर ही टोळी अधिक मोठ्या प्रमाणात काम करत असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। आम्ही तो तपास करत आहोत, त्यानंतर बाबी निष्पन्न होतील।